चल परी फारला जरी प्रीत बाभरी लाविते छंद प्रतिरूप जिंठा शिल्प कोरिले कुणी उभी सत्कारा सुंदरा सुंदरा गजराची कथावळी काया ती बाबळ तरणी ताट तू गोरद्वाड मुलखाची लय अवखळ थेट कटाळ सुंदरा जावी कशी सुंदरा जावी कशी अप्सरा जशी वेळीमध्ये गजरा हे शिभार गातय गाणं चाल शिभार गातय गाणं तिचा बघून मुखडा हसरा हा हसरा छबीदार सुंदरी नटी उभी एकटी हळदीचा रंग चौदार चोळी काकडी दिसे फाकडी चवळीची शेग चार शिभार गातय गाणं तिचा बघून मुखडा हसरा हा हसरा सुंदरा आहा, वा 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 अजिंठामधलं सौंदर्य वा 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 खरंच खूप छान दिसतेस तू एकतर तर सगळ्यात आधी आपण निवेदिताताईंना विचारूया कारण मला असं वाटतं निवेदिताताई तुम्ही स्वतः नालंदामध्ये शास्त्रीय नृत्य शिकलेले आहात तर तुम्ही आधी बोला या ऍक्ट बद्दल. ते शिक्षण माझं अर्धवटच राहिलं पण मी तेव्हा होते नालंदामध्ये आणि हिची आई मंजुषा ती माझ्याबरोबर कॉलेजमध्ये होती आम्ही सेम इयरला होतो आणि मी कथकली मोहिनीअट्टमला होते आणि ती भरतनाट्यमला होती आणि त्याही पुढे जाऊन म्हणजे हिचे आजोबा मोहन मुंगी चंद्रलेखेच्या बऱ्याच नाटकांमध्ये ते काम करायचे आणि ते आणि माझे वडील बऱ्याच नाटकांमध्ये त्यांनी काम केलं त्यातलं एक नाटक म्हणजे आश्चर्य नंबर 10 ज्याच्यामध्ये ते दोघेही जण होते आणि दत्ता भट साहेब आणखी मोहन काका ते शेजारी शेजारी राहायचे त्यामुळे चारू आणि मंजुषा या दोघींशी माझी खूप खूप छान मैत्री होती तर ती मला कॉलेजमधली मंजुषा आणि तिची मुलगी आता इथे येऊन इतका छान डान्स करते ते बघून मला खरंच खूप छान वाटतंय आणि आय थिंक मंजुषाचे भरतनाट्यमचे क्लासेस पण आहेत ना आई शिकवते ना भरतनाट्यम तुझी तर आता मला असं वाटतं आत्ता जे मंजुषाला वाटेल ना तुला बघून तसंच मला वाटतं. थँक्यू सो मच. डॉक्टर तुझे आजोबा मोहन काका आम्ही त्यांना म्हणायचो त्यांनी आणि मी तरुण तुर्क म्हाताऱ्यासारखेचे जवळपास 200-250 प्रयोग एकत्र केले ते माझे रूम पार्टनर असायचे माझे मित्र म्हणू शकत नाही कारण ते बरेच मोठे आहेत माझ्यापेक्षा पण मित्रासारखेच त्यांनी मला मित्रासारखंच वागवलं त्यांची तू नात आणि तू आज जे काय केलंस ते तर मला म्हणावं असं वाटतं की साईज किंवा आकार काही अर्थ नाही त्याला इतकं गोड दिसत होतं ते सगळं मला शास्त्रीय नृत्यातलं कळत नाही पण ते खूप छान दिसत होतं जेव्हा तुम्हाला छान दिसतं याचा अर्थ ते छानच असलं पाहिजे आणि तू स्वतः ते खूप एन्जॉय करत होतीस मला तुझी थोडीशी बॅकस्टोरी कळली आणि मला जास्त आनंद झाला की त्यातनं बाहेर येऊन तू जे काय उभी राहिली आहेस तर सोनं जसं सगळ्या तपासण्यांमधून ताऊन सुलाखून असा शब्द आहे त्यातनं बाहेर येतो आणि त्याचं झळाळी दाखवतो तशी तू आज दाखवतेस ते मागचं काही नव्हतं त्याच्यासमोर मला दिसतच नाही ते मी त्याचा उच्चारही करत नाही पण त्यातनं बाहेर येऊन तू जे काय फिनिक्स पक्षासारखं म्हणतात तसं तू राखेतून जे काय बाहेर आली आहेस आणि आधी दाखवलंस मोहन मुंगींचा उल्लेख झाला म्हणून एक त्यांनी सांगितलेला फंडा अजून माझ्या डोक्यात आहे तो नक्की सगळ्यांसाठी मी सांगेन तुमच्यासाठी सांगेन आम्ही एकत्र दौऱ्याला जायचो शिवाजी मंदिराच्या समोरच्या गल्लीमध्ये बस यायच्या तेव्हा अजूनही येतात बससाठी आम्ही यायचो आणि हमखास अद्वैतलाही माहीत असेल
नाटकातले जे आहेत निवेदिताला माहित असेल की हमखास बस ही उशिराच येते आणि सगळे नट सगळे आलेले असतात आणि दरवेळी एक वेगळं कारण मॅनेजर काहीतरी सांगतो. तर त्याप्रमाणे आम्ही गप्पा मारत असायचो आणि मी त्यांना म्हटलं की काका तुम्हाला माहिती आहे ना हो दरवेळी उशिरा येते बस, मग तुम्ही का वेळेवर येता? तर त्यांनी काय उत्तर द्यावं? ते म्हणाले की अरे बस उशिरा येऊ दे, मी माझी सवय का मोडू? अरे वा. वा. हे तुम्ही लोकांनी सगळ्यांनी मी जसं लक्षात ठेवलं तसं ठेवा की आपली सवय आपण मोडायची नाही, भले काही उशीर कोणाला होऊ दे. वा 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 डॉक्टर, थँक्यू सो मच. आणि अर्थात आता आपल्याकडे अजिंठामधलं एक सुंदर शिल्प आहेच, सोनाली कुलकर्णी. आपण आधी तिला विचारूया. सोनाली, मी लगेच पद्मपाणी झाले. काय सांगू मी, मला खूप आवडला परफॉर्मन्स. एकतर तू आज सोन्यात मढलेली आहेस, त्यामुळे कमालीचा गेटअप दिला आहे तुला. तू त्या तिथल्या अजिंठातल्या शिल्पांसारखीच दिसती आहेस. तुझा गेटअप तर कमाल आहे, पण तू नाचलीही उत्तम. अर्थात तू भरतनाट्यम शिकली आहेस, त्यामुळे तुझ्या फुटवर्कचा आवाज इथपर्यंत येत होता. म्हणजे ते पदन्यास तत्कार इथपर्यंत ऐकू येत होते आणि तुझी ती इंटेन्सिटी इथपर्यंत पोहोचत होती. फारच कमाल स्नेहा. एकतर त्यात मध्ये मध्ये तू रोबोटिक केलंस, त्याचं विशेष मला अधोरेखित करायचं आहे. कारण स्नेहा परफॉर्मन्स ब्रिलियंट होता, आश्चर्यचकित करणारा, अद्भुत देखणा परफॉर्मन्स. आणि याच नोटवर मी विनंती करते डॉक्टर गिरीश ओक आणि निवेदिता ताईंना की तुम्ही प्लीज हे तिकीट आमच्या दोघांच्या वतीने तिला द्यावं. लाजतवाली मुरडतवाली आली गा नखरेवाली बिनधास्त बेभान मस्तीचा तुफान ही मलिष्का. अप्रतिम. स्नेहा, आता तर तुला माहितीच आहे, अप्रतिम होता. तुला तिकीट टू फिनाले भेटलेलं आहे. माझी गोल्डन गर्ल. मला असं वाटते की तू स्पर्धक तर आहेच, पण तू कलाकार आहे, तू उत्कृष्ट लेवलची कलाकार आहे आणि तुला या मंचानंतर पण खूप खूप मिळेल असं मला माहिती आहे. तुला स्टेजवर बघताना राईट फ्रॉम तुझी बिगिनिंग मला वाटलं आली आमची पोरगी मजे करायला. आणि मला तुझ्यात ते एक जिद्द आहे तुझ्यात की आय हॅव टू प्रूव्ह माय सेल्फ, पण तुझ्यात एक विनम्रता पण आहे आणि दॅट्स टेकिंग यू फ्रॉम स्टेज टू स्टेज या मंचावर. You golden girl deserve the golden blast आणि the ticket to the finale. Congratulations. थँक्यू सो मच. जेवढी जास्त गोल्डन तिकीट तुमच्याकडे असणार आहेत तेवढे टॉप 5 मध्ये येण्याचे म्हणजेच फिनालेमध्ये जाण्याचे चान्सेस तुमचे वाढणार आहेत. आणि ते तिकीट टू फिनाले ज्याला म्हटलं जातंय ते तिकीट तुला मिळालं त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन. थँक्यू. असेच परफॉर्मन्सेस करत राहा. मस्त मस्त आज अख्खं सोन्याचं करून टाकलंयस आणि तू सोन्यासारखी आहेसच. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सुंदरा जावी कशी